नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील वाडीवळे सांगिशे रस्त्याचं काम सुरू होत असताना रस्त्याचं काम हे दर्जेदार होण्यासाठी मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे गेलेल्या तक्रारीनुसार या ठिकाणी गुणवत्ता पथक दाखल झालेलं आहे आणि रस्त्याचं काम गुणवत्तेनुसार दर्जेदार झालं का नाही याची या ठिकाणी तपासणी करण्यासाठी हे पथक दाखल झालेलं आहे। तर या ठिकाणी पथकाचे प्रमुख आहेत। काय नाव सर आणि काय सांगाल या तपासणी पथकाबद्दल? मी राजेश देशमुख, लोणावळा कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहे। वळक सांगिशे रोड ही लांबी 5.9 किलोमीटरपर्यंत आहे। आम्ही आताच मागच्या महिन्यामध्ये काम चालू केलं आहे, तर त्याची गुणवत्ता तपासणी आज चालू आहे आणि PMJSYचे आंबेगावकर सर, क्वालिटी हेड सगळे आलेले आहेत। तर त्याची टेस्टिंग आपण घेतोय आणि आपलं काम उत्तम प्रकारे ॲज पर क्वालिटी चालू आहे। लोणावळा कन्स्ट्रक्शन चे जे इंजिनियर आहेत त्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे या ठिकाणी गुणवत्ता तपासणी पथक आलेलं आहे आणि काम दर्जेदार आहे का काय या संदर्भात तर वाडीवळे ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये तक्रार केली होती। तर नेमकं काय गुणवत्ता तपासणी पथकाबद्दल काय सांगाल? हे राज्य गुणवत्ता निरीक्षक तपासणीचं पथक आहे आणि केलेल्या कामाची ही जी तपासणी जे लेअर वाईज आपलं काम होतं ते स्टेज वाईज येऊन चेक करून जातात आणि त्या अनुषंगाने रिपोर्ट तयार होतो, तो ऑनलाईन जनरेट होतो आणि जो आपला लीगल गव्हर्नमेंटचा पोर्टल आहे त्याच्यावरती तो वाडीवळे सांगिशे रस्ता जो आहे हा किती मीटरचा आहे? लांबी, रुंदी आणि उंची कशी आहे? टोटल लांबी आहे 5,900 आणि त्याची जी धावपट्टी आहे ती 5.5 मीटरने होणार आहे आणि फॉर्मेशन त्याचं 7.5 मीटरने आहे। असं एकंदरीत रस्ता हा कॉन्क्रीटचा पूर्ण होणार आहे। शॉर्ट पॅनल कॉन्क्रीटिंग अशा प्रकारचं हे काम आहे। या ठिकाणी सनी जाधव आहेत, काय सांगाल नेमकं? मावळचे आमदार, जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हा जो रस्ता 10,38 लाख रुपयाचा निधी जो मंजूर करून दिला आम्हाला आमच्या या 9 गावांसाठी, ते निष्ठा निधी मंजूर न करता ते काम कशा पद्धतीने चालले असे आमचे लाडके आमदार यासाठी गुणवत्ता त्यांची ते माणसं आलेली आहेत, त्यांची ते चेकिंगसाठी ते आता चेकिंग करत आहेत रोडची की ते काम पूर्णपणे चांगलं आणि मजबूत आणि टिकाऊ यासाठी त्यांनी ती टीम इथं पाठवली। म्हणजे नुसतं काम मंजूर न करता ते काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे असे त्यांनी ती टीम इथं पाठवली आहे चेकिंग करण्यासाठी। काय नाव तुमचं, काय सांगा? मी तुकाराम राजाराम टाकळकर, ग्रामपंचायत सांगितले सदस्य। काय तुमचं म्हणणं होतं की काही ठिकाणी माती वापरली, रस्त्याचं काम निकृष्ट होतं, तर आज गुणवत्ता तपासणी पथक या ठिकाणी दाखल झाले, त्याबद्दल काय सांगा? आमदार साहेबांनी एवढं उत्कृष्ट प्रकारे काम केलेलं आहे आणि त्यांचं काम अण्णांनी स्वतः बोलले की काम तुम्ही स्वतः चेक करून उभे राहून करून घ्या, त्याप्रमाणे नियुक्त करून दिला, तुम्ही काम करून घ्या। तर मी 1-2-3 वेळा आलं, पुढे माती टाकली होती या लोकांनी, तर त्यांना सांगितलं की ही माती टाकू नका तुम्ही या रोडला, तुम्ही मुरुम टाका। तर ते बोलतात की हे काम पाऊस पडल्यानंतर चालू होणार आहे, आम्ही चेक करतोय पहिलं की रोड कसा खचतो काय, त्यानंतर आम्ही काम व्यवस्थित करा असं ते म्हणतात। आता ह्याच्यावर आमचे लक्ष कंपल्सरी ग्रामपंचायतचं आहे। काय नाव तुमचं, काय सांगाल? मी रामदास दशरथ थोरवे, मुंडावरे ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य। तर आमदार साहेबांच्या या फंडातनं आमच्या ह्या 9 गावचं रस्त्याचं जे काम चालू आहे, उत्कृष्ट काम चालू आहे, पण तरीसुद्धा काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की रस्त्याच्या म्हणजे अडचणी आहेत थोड्याशा, कुठं झाडं आहेत, कुठं जागेचे प्रॉब्लेम आहेत। आणि दुसरा विषय असा की हे जे काम करत आहेत कॉन्ट्रॅक्टर जे लोक आहेत ते काही ठिकाणी जिथं मुरुम वापरायला पाहिजे काळी माती वापरतात आहे, ह्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवलं पाहिजे, हीच मागणी आहे। आणि दुसरा विषय असा की काम चांगलं व्हावं ही आमची स्वतःची सगळ्यांची इच्छा आहे। तर काय सांगाल रस्त्याबद्दल? काय नाव? त्यांना मी 4-4 वेळा सांगितलं की माती मागची माती उचलतात आणि पुढे नेऊन टाकतात, तर त्यांना म्हणलं टाकू नका, ते एवढं तुम्हाला फंड दिलेला आहे अण्णांनी, तर ते मागची माती उचलतात पुढे नेऊन टाकतात, पुढचे म्हणतात ते आम्हाला एस्टिमेटमध्येच तसं आहे। मी 2-4 वेळा विचारलं त्यांना आता
की बाबा हे काय चाललंय, मागची माती उकरताय तुम्ही पुढे टाकताय. तर नाही, ते बोलले की आमच्या एस्टिमेटलाच तसं आहे. तर लोणावळा कंस्ट्रक्शन कंपनीच्या वतीनं ह्या रस्त्याचं काम होतंय आणि काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर मावळचे आमदार सुनील शेळकेने सांगितलं, निधी मी आणतोय पण काम गावच्या लोकांनी पुढं उभं राहून करून घ्यावं, कामाचा गुणवत्ता आणि दर्जा चांगली ठेवावी. या संदर्भात महाराष्ट्र राज्याची जी गुणवत्ता पथक आहे या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे या कामाची तपासणी करीत आहेत. तर मावळ तालुक्यामध्ये जी विकास कामं होतात ही दर्जेदार झाली पाहिजे, यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके हे पाठपुरावा करत असतात आणि ही टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तर टीमच्या वतीनं हे जे साईट पट्टी भरण्यात आलेली आहे त्याची लांबी, रुंदी, उंची घेण्यात आलेली आहे आणि तसंच या ठिकाणी त्यांच्याकडे असणारे अत्याधुनिक यंत्र आहे. यंत्राच्या माध्यमातून ते सगळी क्वालिटी चेक करत आहेत. तर मावळ तालुक्यामधले जे रस्ते आहेत, पुलं आहेत, कुठलेही शासकीय कामं आहेत हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके हे आग्रही असतात. तर यामधनं हे अत्याधुनिक यंत्र आहेत, यंत्राच्या माध्यमातून हे कोणतं यंत्र आहे आणि काय याच्यामधनं टेस्ट करतात? मॉइश्चर कंटेंट आहे साहेब, मॉइश्चर कंटेंट आहे हे. याचं पाण्याचं पर्सेंटेज जे याचं. बरं, तुम्ही कोणत्या कोणत्या यंत्रांनी काय काय तपासणी करता? सगळेच यंत्र आहेत आपल्याकडे, यंत्र सगळेच आहेत आपल्याकडे. रॅपिड माउचर मीटर आहे, रॅपिड माउचर मीटर आहे. हा जो लेअर आहे हा GSBचा लेअर आहे, ग्रॅन्युलर सबबेस म्हणतात त्याला. ह्याचे कॉम्पॅक्शन झालेलं आहे का नाही त्याची ती टेस्टिंग चालू आहे. त्याच्यामध्ये मॉइश्चर काढून त्याच्यामध्ये ह्याची डेन्सिटी किती, दबाई करून किती डेन्सिटी तयार झाली हे आपण टेस्टिंग करतो इथं आत्ता. त्यानंतर ह्याचं खड्ड्यातले सगळं मटेरियल काढून ह्याची ग्रॅन्युलर साईज ग्रेडेशन करणार आहे. चाळण्यांमधनं चाळून ह्याची खडीची मोज माप किती आहे, याचं वजन किती भरत आहे, किती पाहिजे ते सगळं आपण कॅल्क्युलेशन अनुसार काम करणार आहोत. आता काही ठिकाणी माती वापरण्यात आल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे, त्यावर काय सांगणार? आपल्या अंदाजपत्रकामध्ये 50% माती ही युजफुल करायचीच आहे. काळी माती सोडून 50% ही वापरायला लागणार आहे, 50% ही फेकायची आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्ही काही घाई करणार नाही. हे जे वायडनिंगला मी माती समजा तुम्ही म्हणताय, हे पाऊस काळ्यामध्ये जर खचून काय खराब होणार असेल तर ते पूर्ण लांबी आम्ही परत रेक्टिफाय त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. अशा पद्धतीने अंडर ऑब्झर्वेशन आम्ही पावसामध्ये पूर्ण काम अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहे. एवढं काम झालं अख्खं पावसामध्ये राहील. मावळ तालुक्यामध्ये हजारो कोटीचा निधी भेटतोय, त्या निधीमधनं होणारी कामं ही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार व्हावी यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके हे प्रयत्न करतात. आणि ज्या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत अशा रस्त्याच्या ठिकाणी राज्य गुणवत्ता पथक येऊन रस्ता दर्जेदार गुणवत्तापूर्ण झाला का नाही ह्याची तपासणी आज या ठिकाणी केलेली आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.